तर आता ना आम्ही मस्तपैकी वरती जाळीवर चिकन ठेवलेत आणि पुट्ट्याने हवा घालतोय. आता खास करून ना निकारेच झाले चांगले बघा. निकाऱ्यावरती शेकवायचं आहे, आगीवर जास्त ना काळा पडतोय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपण भाजणार आहोत चुलीवर चिकन. म्हणजे एक प्रकारचा बार्बिक्यू तुम्ही बोलू शकता. चुलीवर चिकन कशा प्रकारे भाजला जातो गावच्या ठिकाणी, त्याचीच एक ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत आणि जाम भारी लागता. हा आपण मार्केटमधून चिकन आणला होता खास भाजण्यासाठी. तर आई आता धुवून घेते. चला आई धुवून घेऊया. आणि बघा पीस जे आहेत ना आपण मोठे मोठेच ठेवलेत खास करून भाजण्यासाठी, कारण छोटे अजिबात नाही ठेवायचे. मोठे पीसमध्ये म्हणजे कसं खायला पण मजा येते. दोनदा तीनदा धुवून घ्यायचं. आता बघताय चिकन मस्तपैकी स्वच्छ करून झालेलं आहे आणि आता आपल्याला चिकन भाजायचं आहे. तर त्यासाठी इकडे बघताय सामग्री घेतली आहे. काय आहे? मंचुरियन पकोडा ना. हा मंचुरियन खास करून आपण कोणता पण पकोडे बनवतो ना, तर त्यासाठी खास करून मंचुरियन पीठ वापरतो आणि छान क्रिस्पी होतं त्याच्यामध्ये पकोडे. काय पण भाजलेली गोष्ट असो पकोडे म्हणा छान लागतात. आणि त्याच्यानंतरला इकडे आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, ती आतमध्ये घालून घेतोय. आणि इकडे मसाला आहे, हा बघा मसाला आहे मस्तपैकी. आणि एक इकडे ना सॉसेस आहेत. हे बघा आमच्या सोबत बघताय सुरवी तयारी. सुरवी हाय. बघा सुरवी आले बनवतोय. तर इकडे ना हे सॉस पण घेतलेले आहेत. हे पहिली शेजवान चटणी आहे, दर टायमाला लागतो, मस्त छान याला स्वाद येतो चिकनला. त्याच्यानंतरला हा रेड चिली सॉस आहे आणि हा डार्क सॉस आहे, ब्लॅक सॉस बोलतात तो. आणि इकडे टोमॅटो सॉस आहे, टोमॅटो केचप बोलू शकता, टोमॅटो केचप आहे. त्याच्याने मस्त चिकनला टेस्ट भारी येते. आई तर टाकायला चालू करते ना. मी आता सर्व घालून घेते. हा पहिला रेड चिली सॉस आहे. आणि आम्ही ना इकडे गावाला आल्याच्या नंतरला ना दर टायमाला काय पण म्हणा चिकन भाजणे म्हणा. गेल्या टायमाला एक कौल चिकन बनवलं ना. गेल्या टायमाला कौल चिकन केलेला. हा तो पण छान झाला होता. चिकन भाजतोय आता चिकन ग्रिल करतोय. आणि ह्याच्यामध्ये आता टोमॅटो सॉस टाकले, घालून घेतोय. टोमॅटो सॉस टाकले. आणि हा डार्क सॉस आहे, ब्लॅक सॉस बोलतात तो. खास मुंबईवरून आम्ही येताना ना घेऊनच येतो, कारण आपल्याकडे इथे भेटत नाही ना. हा ह्याच्यामध्ये आता मंचुरियन पीठ आपण टाकलंय. जबरदस्त क्रिस्पी लागतात याच्याने. आणि थोडासा पाणी, जास्त नाही, थोडासा एकदम, म्हणजे कसं पीठ ओला होण्यापुरतं टाकायचंय पाणी. ह्याच्यात मीठ घ्यायची जरूर नाही. ह्या पिठामध्ये ना मीठ असतं, ह्याच्यामध्ये सर्व असतोच पिठामध्ये. हा मीठ जास्त घ्यायचं नाही. आपण सॉस वगैरे टाकले तेच, बाकी जास्त गोष्टी कोणत्या टाकायची गरज नाही. आता चांगला ना मस्तपैकी मिक्स करून घेतलंय. नाही मॅरिनेट करायला आता ठेवते ना. 15-20 मिनिटं ठेवून द्यायचं. हा 15-20 मिनिटे ठेवायचं, म्हणजे त्यांना मस्त मसाला हा लागतो. पीठ आहे ना मस्त आतमध्ये लागतो. तर मंडळी आता आपल्या मंगिलदारी आम्ही चिकन भाजतोय. आखूने चूल पेटवले. हे बघा इकडे, हा इकडे सुका सारपा पण आणला होता चूल पेटवण्यासाठी आणि इथेच ठेवलाय. तर त्याच्याने चूल पेटवलाय खास करून. आणि हा आपल्या इकडे चिकन मॅरिनेट करायला ठेवला होता तो. एकदम मस्त त्यांना आता मसाला लागलाय. आणि इकडे ना हवा घालतोय. निकारे आपल्याला वेट करायचं निकारे होईपर्यंत. त्याच्यानंतरला कसा चिकन जो आहे तो मस्त त्याला धग लागतो आणि चांगला शिजतो. आणि ह्या इकडे ना शीख आहेत, चिकन आतमध्ये याच्या टाकायचं आहे. आणि हे बघा एक शीख नव्हती ना, आम्ही तिकडे जुनी काढणी होती तिची पूर्ण शीख बनवली. आणि खाली बघा हँडल पण आहे पकडायला. त्याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकायचं आहे. हे बघा ही एका शिकेत आम्ही टाकलेत. आणि अजून एक दुसरी ती आहे, तिच्यात पण टाकायचं आहे. मस्त टाकू ती, तोपर्यंत ठेव चुलीवर ठेव. हा एक नंबर. चला आता हिच्यात पण ना आपण भरून घेऊया. हे ना मस्त एकदम मसाला वगैरे लावून ना बराच टाईम आम्ही ठेवला होता, जेणेकरून मसाला चांगला यायला चिटकेल. आणि मस्त मसाला लागलाय. तर ह्याच्यामध्ये पण आपण भरून घेऊया. हे बघा असे ना गावाला खूप मजा येते. बार्बिक्यू टाईप आम्ही छोटासा केलाय. आणि निकारे पण चांगले झाले तिथे. तर मस्त आता शेक लवकर लागेल त्यांना. ह्यांना पण आता फटफट लावून घेऊया. पहिला जो होता ना तो आम्ही काढलाय आणि चूल मोठी केली आहे, कारण ना 2 पीस राहत होते, 2 ते 3 पीस. तर त्याच्यामुळे चूल थोडीशी मोठी केली आणि ते 2 ते 3 पीस होते ते पण एकेमध्ये टाकून दिलेत. आणि आता कशी जास्त स्पेस झाली इथे. हां आता वरती ठेव, आको ठेवते आता. आणि मस्त आग पण मस्त भेटले.
निकारे पण आता हळूहळू व्हायला चालू झालेत. अजून फाटी टाकली ना त्याच्यामुळे परत निकारे थोडेसे करतोय, नाही तर ते हळूहळू आग विजते मग. हा मस्त काय दिसतंय जबरदस्त. तर आता ना आमच्या बरोबर एक सीन झालेला आहे. सीन नाही, पोपट झालाय. म्हणजे काय झालं माहितीये, इथे ठेवलं ना, हा असं गोल फिरवलं ना, चिकन फिरतच नाही. म्हणजे एका साईडचे पूर्ण करपत आहेत असं सीन होतोय. हा मग आम्ही काय केलं आहे बघा, ही जाळी आणली आता आणि जाळीवरती आता पूर्ण आम्ही शेकणार आहोत त्यांना. म्हणजे जाळीवर कशी उलटी फिरवू शकतो ना आरामात. फिरतच नाही. हा उलटी फिरवतानीच नाही, फिरवली ना एकच साईड खालती राहते. हा एकच साईड खालची राहते. ह्याला जास्त करून तसं होतं. ह्याच्यात मोठे मोठे पीस आहेत ना, पूर्ण एक साईड करपत आहे. त्याच्यामुळे आता ह्याच्या जाळीवर आम्ही भाजणार आहोत. तर सर्वात पहिलं ना किटलीमध्ये तेल आणलेलं आम्ही ह्या जाळीला लावतोय, म्हणजे कसं चिटकणार नाही. नाही तर ना पूर्ण चिटकतो, सगळं मसाला वगैरे त्याला चिटकून जातो जाळीला. सगळं पीस आता काढून घेतो. असंच मस्त जाळीवरच आपल्याला भाजायचे आहेत. जाळीवर चांगले बसतात ॲक्च्युली बघायला गेलं त्याच्यापेक्षा. हे बघा दिसतात बघा कसले भारी, एक नंबरच. आणि आपण जो मंचुरियन पीठ टाकला होता ना त्याच्याने पण मस्त कलर आलेला आहे त्यांना आणि छान दिसते. त्याच्यात काही जास्त टाकायची गरज नाही म्हणून आम्ही जास्त काही टाकलं नाही. मीठ वगैरे त्या मंचुरियन पीठमध्येच असतो. तर आता ना आम्ही मस्तपैकी वरती जाळीवर चिकन ठेवलेत आणि पुट्ट्याने हवा घालतोय. आता खास करून निकारेच झालेत चांगले बघा. निकाऱ्यावरती शेकवायचं आहे. आगीवर जास्त ना काळा पडतो, त्याच्यामुळे आग नाही ठेवायचं, पूर्ण निकारे करायची. आणि जवळपास आकू लागतं ना, 10 मिनटं लागतात ना. 10 मिनिटात होईल. 10 मिनिटात होईल. तसे मगाशी पण शेकले होते चांगले. आता जास्त एक साईड शेकले होते, आता उलटाच आम्ही फिरवला डायरेक्ट. चांगलं शिजलं त्या साईडचं. आणि खास करून ना दर टायमाला आकूच काय पण बनवतोय. मागच्या टायमाला पण कौल चिकन बनवला होता, आकूनेच खास करून बनवला होता. आकूच्या हाताला चव आहे. तर मंडळी मस्तपैकी आता बघताय आपले चिकन शिजलेलं आहे आणि जबरदस्त दिसत आहे बघा, भारी शिजलेलं आहे. चिपकलीत खाली. पूर्ण आपण केळीच्या पानात हे चिकनचे पीस काढलेले आहेत आणि मस्त शिजलेत. इकडे कांदा आहे आणि सोबत ही ना शेजवान चटणी आपण खाण्यासाठी घेतलेली. शेजवान चटणी बरोबर जाम भारी लागतात. आणि सोबत आकाश आहे, आकुनीच खास करून आज बनवलेले आहेत. आणि आई आहे आणि तनू आहे. तनूच्या तोंडाला पाणी सुटल्या. चला आता टेस्ट करून बघूया कसे झालेत ते. हे बघा आतमधून बघा मस्त एकदम शिजलेत आणि पूर्ण सॉफ्ट आहेत बघा, जबरदस्त. हा चला आता टेस्ट करून बघूया. घ्या रे घ्या. मस्त शेजवान चटणीमध्ये डिप करायचे. हा कसला भारी दिसतोय. एक नंबर झालेत ना हे, जबरदस्त. मस्त एकदम सॉफ्ट लागतंय आणि मस्त शिजले. झालेत का? मजा येतं गावाला खरोखर. मागच्या टायमाला कौल चिकन केलेलं त्याची आठवण आली ना. हो तेव्हा पण कौल चिकन केलेलं मस्त. हा जबरदस्त झाला होता तेव्हा पण. गावाला आल्यावर मजा. हा गावाला आलं ना की आम्ही दर टायमाला करतोच असेल. कौल चिकन म्हणा किंवा चिकन भाजायचं म्हणा. आकूच जाम चिकन भाजायचं झाला, कौल चिकन जरा आकूच खास करून करतो. आकू लय मेहनत घेता. हो चला जाम भारी झाले ना. तुमच्याकडे बोलली तर इकडे संपवती. जबरदस्त. सोबत कांदा आहे ना अजून भारी लागतात. तर मंडळी मस्तपैकी चिकन पार्टी आपली झालेली आहे आणि खरं सांगू जाम भारी झाला होता चिकन. चुलीवर मस्त एकदम ग्रिल झाला होता, फ्राय झाला होता आणि जाम भारी लागला. खरंच मस्त टेस्ट होती. आणि कधी पण आम्ही गावी आलो ना तर ही गोष्ट नेहमीच करतो. चिकन नाही, चिकनच्या व्यतिरिक्त पण अशा वेगवेगळ्या गोष्टी करतो आणि कधी ना मजा असते ती एक प्रकारची. गावाला आल्याच्या नंतर ना तुम्ही सुद्धा कधी ना कधी एकदा तरी ही केली पाहिजे. गेल्या वर्षी आपण कौल चिकन पार्टी केली होती आणि ह्या वर्षी आपण मस्तपैकी चिकन ग्रिल करून पूर्ण भाजला होता चुलीवर, त्यांनी जाम भारी झाला होता. तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ होती. तर कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.